नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एखादी गोष्ट खोटी असते हे लोकांना कळतंसुद्धा. तुम्ही बोलत असता त्या क्षणी लोकांना कळतं की तुम्ही धादांत खोटं बोलत असता. तरीही जेव्हा तुम्ही रेटून तेच खोटं बोलत बसता तेव्हा तुम्ही लोकांसमोर हास्यास्पद होत असता. आणि आजकाल का कोण जाणे, पण शरद पवार आणि त्यांची लाडकी कन्या सुप्रियाताई सुळे यांना लोकांसमोर स्वतःला हास्यास्पद करून घेण्याचा छंद जडलेला आहे. मोठी गोष्ट अशी असते मित्रांनो की कुठे काय बोलावं याचं भान असलं पाहिजे माणसाला. आपण जिथे बोलतोय तिथे कुठल्याही क्षणी जिथल्या तिथे आपण बोलतोय ते खोटं पडेल अशी शक्यता असते. तेव्हा निदान ते खोटं तिथे बोलू नये एवढं तरी भान असलं पाहिजे. पण सुप्रियाताईंना बारामती हातची जाणार म्हटल्यानंतर इतका धसका लागलेला आहे, इतकी भयभीत झालेला आहे की विशंभर चौधरी, निखिल वागळे वगैरे मंडळी, कुमार सप्तर्षी इत्यादिकांनी निर्भय बनो याच्या सभांची मालिका लावलेली असली तरी सुप्रियाताई आणि शरद पवार यांची भीती संपत नाही. मराठीमध्ये एक काय म्हणतात त्याला उक्ती आहे, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. तशी यांची अवस्था झालेली आहे. नाही तर काल परवा तो सुनील शेळके नावाच्या एक नव्या आमदारावर, पहिल्या टर्मचा आमदार, त्याच्यावर शरद पवार इतके घसरले नसते. पवार मला म्हणतात अशी धमकी देण्यापर्यंत शरद पवार जेव्हा घसरतात तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की शरद पवार कमालीचे बिथरलेले आहेत. आणि बिथरण्याचं मग एकच कारण दिसतं, ते म्हणजे सुनेत्रा पवार असतं. सुनेत्रा पवार म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या पत्नी. ज्या आपल्या पत्नीला अजितदादांनी बारामतीच्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवायचा निर्णय घेतलेला आहे. आणि सुनेत्राताई कुठचाही गाजावाजा न करता कॅमेरे आहेत की नाही हे बघूनच आपल्या मतदारसंघात फिरण्याचा सोस सुनेत्रा पवारांना नाही आहे. आणि त्यामुळे त्या कुठच्या विषयावर काय बोलतात याचा गाजावाजा होत नाही. पण सुप्रियाताई मात्र आपलं सगळं संसदपटुत्व हे कॅमेऱ्यासमोर पणाला लावत असतात. आणि आपल्या भावानेच आपल्याशी दगाफटका केला आहे हे सरळ सांगण्याची हिंमत सुप्रियाताईंना नाही आहे. कारण आपण तोंड उघडलं आणि असं काही बोललो तर फटकळ दादा तिथल्या तिथे फटकेबाजी करेल याची सुप्रियाताईंना खात्री आहे. तुम्हाला आठवतं 2 मे 2023ला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये शरद पवारांच्या विस्तारित राजकीय आत्मचरित्राचं प्रकाशन होतं. आणि त्या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी अचानक नौटंकी सुरू केली. आता मी 25 वर्ष झाली आहेत आणि आता मी पक्षाचं अध्यक्षपद सोडून फक्त सामाजिक कार्यात स्वतःला गुंतवून घेणार आहे वगैरे घोषणा केली. आणि जो तमाशा सुरू झाला त्यामध्ये त्यांचा राजीनामा मंजूर करावा असं म्हणणारा एकमेव नेता होता. त्याचं नाव होतं अजितदादा पवार. बाकीचे नेतेही गडबडलेले आणि गोंधळलेले होते. पण अजितदादांना खलनायक ठरवण्यासाठीच ती सगळी नौटंकी चालली होती. आणि जाणीवपूर्वक कोणाकोणाला बोलायला माईक द्या म्हणून शरद पवारच सांगत होते. ज्या माणसाला या सगळ्यातून निवृत्त व्हायचं होतं तो माणूस स्टेजवर बसलाय, सपत्नीक बसलेला आहे. आणि या घटनाक्रमावर ज्यांना बोलायचे, जे हात वर करतील त्यांना माईक पोचवण्यासाठी शरद पवार इशारा करत होते. हे नाटक लपलं नाही आणि ते उघडं पडलंच. कारण व्हायचं ते झालं. पण तुम्हाला आठवत असेल तर त्या नाटकामध्ये काही लोकांनी सुप्रियाताईंना बोलायला सांगितलं तेव्हा अजितदादांनी दम दिला होता, सुप्रिया तू अजिबात बोलू नको. कोणीतरी त्यात उपराटं बोलल्यावर थोरला भाऊ म्हणून सांगतोय
असा अगदी अजितदादांनी दमात घेऊन बोलणाऱ्याला गप्प केला होता. आणि तिथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की दादा बोलला तर अवघड जाईल एवढी समज सुप्रियाताईंकडे आहे. कारण अनेक सामान्य कार्यकर्ते, जयंत पाटील अक्षरशः सुतक लागल्यासारखे, त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. जितेंद्र आव्हाड पोट तिडकीने बोलत होते, पण सुप्रियाताईंनी बोलायचं नाही. शरद पवारांच्या अधिकृत राजकीय वारसाने बोलायचं नाही. अजितदादांनी व्हेटो पुकारला आणि सुप्रियाताई गप्प बसल्या. आणि याचं कारण सरळ होतं की त्यावेळेला जर असं काहीतरी सुप्रियाताई बोलल्या तर मग अजितदादांना सुद्धा बोलावं लागलं असतं. आणि तिथेच अजितदादा बोलला तो काय बोलेल याचा दरारा वचक सुप्रियाताईंना होता. म्हणून आपल्या दादाचे शब्द मान्य करून सुप्रियाताईंनी मौन धारण केलं, त्या चकार शब्द बोलल्या नाहीत. सांगायचा मुद्दा असा की जर तेव्हा कळलं होतं तर आत्तासुद्धा जे काय होणार, आमचे मतभेद आहेत पण मनभेद नाहीत, परिवार एकच आहे असं मानभाविकपणे सांगत फिरायचं असेल तर ते दिसतं. मराठी पत्रकारांना डोळे उघडे असून दिसत नाही, ते कॅमेऱ्याला दिसतं. कारण कॅमेऱ्याचा काही ती झापड उघडी असते, त्याच्यात टिपलं जातं. आणि कॅमेऱ्याने टिपलेलं जेव्हा लाखो प्रेक्षक टी व्ही चॅनेलचे किंवा यूट्यूबचे बघतात तेव्हा त्यांना कळतं की दादा आणि ताई यांच्यात फाटले. आणि अजितदादांनी बारामतीच्याच एका कार्यक्रमामध्ये का मला वाटते शिरूर किंवा कुठेतरी सांगून टाकलं आमचं फाटलं आहे. तेव्हा सुप्रियाताईंनी कितीही झाकपाक केलेली असली तरी अजितदादांनी जगजाहीर सांगून टाकले की आमचं फाटलं आहे. त्यामुळे तडजोड नाही. नणंद आणि भावजय यांचा संघर्ष बारामतीमध्येच होणार हे अजितदादांनी झाकून ठेवलेलं नाही. मुद्दा असा येतो की अशा वेळेला जी सवय असते ना ती सवय तुम्हाला आवरता येत नाही. आणि सुप्रियाताईंना दादांत खोटं बोलण्याची इतकी सवय अंगवळणी पडलेली आहे की जातील तिथे त्या बेछूटपणे बोलत असतात. पण निदान अजितदादा आपला दादा मंचावर आहे किंवा अतिशय अभ्यासू असे जाणकार इतर नेतेही मंचावर आहेत, तिथे आपण असल्या सवयींना आवर घातला पाहिजे, लगाम लावला पाहिजे. एवढंही आता सुप्रियाताईंना भान उरलेलं नाही. त्या काही अंशी बेभाम आणि बेलगाम झालेल्या आहेत. आणि म्हणून काल परवा कुठच्या तरी मला वाटते पुण्यात एका इस्पितळाच्या भूमिपूजनाचा वगैरे कार्यक्रम झाला, तिथे नको ते बोलून गेल्या सुप्रियाताई, नको ते बोलून गेल्या. त्यांना मुळात दाखवायचं होतं की हे महायुतीचं सरकार हे गडबडलेलं आणि घाबरलेलं आहे, ते निवडणुकांना घाबरतं आहे. हा गेली 2.5 वर्ष 2 वर्ष चाललेला जो खोटा प्रचार आहे तो तिथे सांगण्याची संधी त्यांनी साधली. ही गेली अनेक वर्ष 4 वर्ष महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे त्या सामान्य नागरिकाचे खूप हाल होतात. हे काय नव्याने सांगितलं असं बिलकुल नाही. हे काय ते ज्ञानामृत आहे. हे सुप्रियाताईंनी संसदेत पण लोकसभेत सांगून झालेलं आहे. कारण लोकसभेमध्ये मला वाटते 1.5 वर्षापूर्वी केव्हा तरी दिल्लीच्या ज्या 3 महापालिका होत्या, दिल्लीत 3 महापालिका मिळून एक राज्य झालेलं आहे. त्या 3 महापालिकांना एकत्रित करून एकच मोठी महापालिका करायची असं विधेयक लोकसभेत आलं होतं. त्यावर ज्ञानामृत पाजताना सुप्रियाताई म्हणाल्या होत्या, अहो नगरसेवक लोकांच्या हाकेच्या अंतरावर असावा लागतो. सामान्य नागरिकाला सार्वजनिक सेवा आणि शासन व्यवस्था यांच्याशी जुडणारा दुवा म्हणजे महापालिका, नगरपालिका असतात. आता तुम्ही ह्या 3 महापालिका एकत्र करण्याचं जर विधेयक आणलं तर वेळ झालेली आहे. त्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होतील. ज्या वेळेला हे ज्ञानामृत सुप्रियाताई लोकसभेमध्ये
गृहमंत्र्यांना पाजायचा प्रयत्न करत होत्या अमित शहांना, त्यावेळेला मुंबई महापालिकेत किंवा महाराष्ट्रातल्या 15, 20, 25 ज्या काही महापालिका आहेत तिथे निवडणुका झाल्या होत्या का? सुप्रियाताईंचं अत्यंत लाडकं असलेलं महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्ता असताना आणि सत्तेवर असताना या महापालिकांच्या निवडणुकांचा बोजवारा उडवण्याचा प्रोग्राम सुरू झाला. आज ज्या सुप्रियाताई सांगतायत ना, ही राज्यात महापालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, तर त्या का झाल्या नाहीत? तर यांना असं सुचवायचं असतं की फडणवीस शिंदे सरकार हे असल्या स्थानिक निवडणुका घ्यायला घाबरलेलं आहे. पण वस्तुस्थिती सुप्रियाताईंना सुद्धा पक्की माहिती आहे की मुंबई महापालिका असो, ठाणे महापालिका असो किंवा राज्यातल्या ज्या काही 20-25 महापालिका आहेत तिथल्या निवडणुका ह्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमुळे अडलेल्या आहेत. या महापालिकांमध्ये जे काय राखीव जागा महिलांसाठी किंवा ओबीसीसाठी राखीव वॉर्ड असतात किंवा वॉर्डची पुनर्रचना असे अनेक विषय हे सुप्रीम कोर्टात घोंगडं भिजत पडल्यासारखे पडलेत आणि जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत या निवडणुका कुठल्या पद्धतीने घ्यायच्या याचं काही क्लिअर चित्र नसल्यामुळे त्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. म्हणून तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मला वाटतं कोल्हापूर वसई, विरार, नवी मुंबई या महापालिकांवर प्रशासक नेमले गेले. ते प्रशासक नेमणारे आणि निवडणुका न घेणारे पहिले मुख्यमंत्री कोण होते? उद्धव ठाकरे होते, जे अत्यंत लाडके मुख्यमंत्री आहेत सुप्रियाताईंचे. विरार, वसई, मीरा भाईंदर, नवी मुंबई, कोल्हापूर हे प्रशासक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नेमले गेले. आणि पुढल्या काळात हा सगळा विषय सुप्रीम कोर्टात घोंगड्यासारखा भिजत ठेवलेला आहे आणि त्यामुळे निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. तर हे सुप्रियाताईंना माहितीच नाही असं होऊ शकत नाही. ज्यांना नगरपालिका आणि तिथला नगरसेवक हा प्रशासन आणि नागरिक यांच्यातला सगळ्यात मोठा दुवा नगरसेवक असतो हे जर सुप्रियाताईंना माहिती आहे तर अशा राज्यातल्या सगळ्या महापालिकांच्या निवडणुका का रखडलेल्या आहेत हे पण माहिती असलं पाहिजे. पण खोटं बोलायचं आणि धादांत खोटं बोलायचं झालं. हेच त्यांनी त्या इस्पितळाच्या काय म्हणतात त्या भूमिपूजनाच्या वेळेला ही लोकांची फार हेळसांड होते, तेव्हा त्या निवडणुका लवकरात लवकर घ्यायला पाहिजे हे ज्या सुप्रियाताई सुचवत होत्या तेच त्यांनी 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते 30 जून 2022 पर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरेंना कळसूत्री बाहुलीसारखं सुप्रियाताईंचे पिताश्रीच खेळवत होते. मग 2 वर्षापूर्वी हीच कळकळीची विनंती आपल्या पिताश्रींना आणि उद्धव ठाकरेंना सुप्रियाताईंना का केली नव्हती? सुप्रियाताई तेव्हासुद्धा अनेक प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपले लाडके पिताश्री शरद पवार हे शासकीय कार्यक्रमामध्ये हजर असायचे, भाषणं करायचे आणि सुप्रियाताईसुद्धा भाषणं करायच्या. तेव्हा सुप्रियाताईंनी हा नागरिक आणि प्रशासनातला नगरसेवक नावाचा दुवा का सांगितलेला नव्हता? का सांगितलेला नव्हता? पण तेव्हा सांगायचा नाही, आज सांगायचा. याचं कारण आपली केलेली पापं जी आहेत, आपण जे राजकीय महाविकास आघाडीचं घोंगडं विणलेलं होतं ती जी पापं आहेत ती शिंदे फडणवीस महायुतीच्या माथी मारायची. त्यासाठी सुप्रियाताईंनी अत्यंत चतुराईने त्या भूमिपूजनाच्या समारंभामध्ये हा विषय काढला. पण तिथे अतिशय सभ्य वागणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री किंवा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरच अजितदादा पण होते ना. आणि घरातला असून दादाला सुप्रियाताई इतक्या ओळखत नाहीत की एक वेळ
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस गप्प बसतील, पण आपला दादा असं काही डिवचलं आणि चिमटा काढला तर अजिबात शांत बसणार नाही, उफराटा कानफडीत मारल्याशिवाय राहणार नाही. हे निदान ताई असलेल्या सुप्रियाताईंना आपल्या दादाविषयी एवढं तर माहिती असायला पाहिजे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला बारामतीच्या प्रचारसभेमध्ये सक्सेना सलगर हिने जी मुक्ताफळं उधळली, तेव्हा त्याच सभेत आणि त्याच मंचावरून अजितदादांनी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानाला फुटाणा आणि वटाणा बोलण्याची जी भाषा होती त्याची हजामत तिथल्या तिथे केलेली होती. त्यामुळे आपण असं काहीतरी चिमटा काढल्यासारखं बोललो तर खवळलेला दादा तिथल्या तिथे दानशिलाला गरम करायला कमी करणार नाही, एवढं तर सुप्रियाताईंना माहिती पाहिजे होतं. आणि सुप्रियाताईंना तो अनुभव घ्यावा लागला. अजितदादांनी विनाविलंब खुलासा केला की महापालिकेच्या निवडणुका आम्हाला नाही, सगळ्यांना हव्यात, पण विषय सुप्रीम कोर्टामध्ये रखडून पडलेला आहे, त्याच्या सुनावणीची तारीख मिळत नाही आणि सुनावणी होत नसल्यामुळे त्यावर निकाल होत नाही आणि सुप्रीम कोर्टाचा स्टे असल्यामुळे महापालिका जिल्हा परिषद या निवडणुका होत नाहीत, कारण त्यातले रिझर्वेशनचे वॉर्ड ठरत नाही आहेत. मला एवढंच कळत नाही की घरातला आणि राजकारणातला दादा आणि ताईंना एकमेकाचा अनुभव असतानासुद्धा सुप्रियाताईंनी असला आगाऊपणा करण्याची गरज होती का? गरज होती का? तिथल्या तिथे अजितदादांनी यांना खोटं पाडलं. आणि हीच गोष्ट उद्धव ठाकरेंविषयी सुद्धा म्हणता येईल. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कारण नसताना अगदी शेवटच्या टप्प्यात महापालिकेची निवडणूक आता दारात आली आहे, अशा वेळेला महापालिका निवडणुकीचे जे वॉर्ड असतात, प्रभाग असतात, त्यांच्या फेररचनेचा प्रस्ताव आणला गेला आणि मग त्या फेररचनेच्या प्रस्तावाला कोर्टात आव्हान दिलं जावं अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आणि त्यामुळे त्या निवडणुका ज्या पुढे गेल्या आहेत त्या अजून निस्तरता येत नाही आहेत. पाप कोणाचं आहे सांगा मला? एकनाथ शिंदे हे 30 जून 2022ला राज्याचे मुख्यमंत्री झाले, फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्याच्या आधीपासूनची ही परिस्थिती आहे ना. अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, त्याच्या आधीपासून या निवडणुका रखडल्यात ना. मग दिल्लीला लोकसभेमध्ये ज्ञानामृत पाजायचं आणि इथे येऊन परत तेच बोलायचं, तर तुमचे लाडके मुख्यमंत्री असताना तुम्ही पिताश्रींकडून त्यांना कानपिचक्या देऊन ह्या महापालिका निवडणुका वेळच्या वेळी का घेतल्या नव्हत्या? आणि माझी स्मृती जर बरोबर असेल, कदाचित मी चुकत असेल कारण माझ्या हातात आत्ता तो संदर्भ नाही आहे, पण हा विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा पूर्वीची अखंड शिवसेना यांच्यामुळेच लोकसभेत गेलेला आहे. ते ती याचिका मागे घेऊन तो विषय का संपवत नाहीत? इथे तुम्हाला कळेल की पापं आपण करायची आणि दुसऱ्यांच्या माथी मारायची ही पवार नीती असते. त्या पवार नीतीत अजितदादांना फार काळ फिट्ट बसता आलं नाही, म्हणूनच त्यांना शेवटी गाशा गुंडाळून काकांची साथ सोडून बाहेर पडावं लागलं. आणि त्या अर्थाने अजितदादा कधीही शरद पवारांचे वारस नव्हते. तो शरद पवार नीतीचा वारसा. मला शरद पवार म्हणतात असं जे काय पवार म्हणतात ना, तो वारसा ताईंकडे आलेला आहे. दादांना तो वारसा घेता आला नाही आणि पचवता आला नाही. आणि म्हणून एवढं तरी सुप्रियाताईंना माहिती पाहिजे होतं की आपण जिथे बोलतोय त्या मंचावर आपला दादा बसलेला आहे, अजित दादा बसलेले आहेत, आणि आपण इकड तिकडचं बोललो तर त्याच मंचावरून दादा सरळ करतो, दादांत खोटं जे आहे ते उघडं पाडतो. एवढंसुद्धा सुप्रियाताईंना इतकं वर्ष एका परिवारात एका घरात राहून कळलं नाही. सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो, पण हौस असते, हौस असते, छंद असतो तोंडघशी पडण्याचा. आणि कोणीही मराठी माध्यमातले पत्रकार
त्यावर प्रकाशझोत टाकणार नाहीत, याचा जो वडिलार्जित आत्मविश्वास आहे, त्यामुळे सुप्रियाताई अधिकाधिक खोलचटपणा करत चाललेले आहेत. पण मूलतः हातून बारामती निसटली आहे आणि निसटत चालली आहे, याचा आत्मविश्वास म्हणजेच बारामतीत येऊ घातलेल्या पराभवाविषयीचा जो आत्मविश्वास आहे, तो सुप्रियाताईंच्या अशा बावचळलेल्या वक्तव्यातून आणि वागण्यातून सतत समोर यायला लागलेला आहे. अनावश्यक गोष्टी बोलतात, ज्याचा उद्याच्या काळात मतं मिळवण्यासाठी उपयोग नाही आहे. अशा गोष्टी सुप्रियाताई का करतात हे माझ्यासारख्या राजकीय अभ्यासकाला आणि विश्लेषकाला खरोखरच कळत नाही. मतं पाहिजेत, निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून अनेकदा शिष्टसंमत गोष्टी लोक करत नाहीत आणि सुप्रियाताईंनी केल्याच पाहिजेत असा आग्रह मी धरणार नाही. पण तरी त्यातून मतं मिळाली पाहिजेत, राजकीय फायदा मिळाला पाहिजे. ज्याच्यातून राजकीय फायदा काहीच नाही, पण प्रसिद्धीचा झोत आपल्यावर येईल, एवढ्यासाठी जो खोडेपणा सुप्रियाताई करतात किंवा अगदी त्यांचे पिताश्री पण अलीकडच्या काळात करायला लागलेत, ते खरोखरच अनाकलनीय आहे, खरोखरच अनाकलनीय आहे. कारण प्रत्येक ठिकाणी पकडल्या जातात, प्रत्येक ठिकाणी तुमचं पितळ उघडं पडतंय. आणि एक लक्षात घ्या, आता मोजकी वर्तमानपत्र किंवा मोजक्या वाहिन्या यांच्यापुरता विषय राहिलेला नाही. लोकांपर्यंत कुठलीही माहिती पोहोचवणारी सोशल मीडिया ही सगळ्यात मोठी ताकद निर्माण झाली आहे. सुप्रियाताई जेव्हा अशी अदृश्य शक्ती म्हणतात, अदृश्य शक्ती ही त्या सोशल मीडियात सामावली आहे. हे जितकं लवकर सुप्रियाताईंना कळेल, तेवढं अदृश्य शक्तीपासून त्यांच्यावर येणारी संकटं कमी होऊ शकतील. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.